नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं प्रणित किचनमध्ये। आज काय आपण रेसिपी वगैरे नाही पाहणार। आमच्या इकडे खंडोबाची यात्रा भरलेली होती, 2-4 दिवस झालं। पिल्लूचे पप्पा मला बोलत होते चल तुला यात्रेला घेऊन जातो, फिरवून आणतो, पण मी काय जात नव्हते, मला आवडत नाही जास्त गर्दीच्या ठिकाणी जायला। पण ते एवढे कामावरनं दमून येऊन सुद्धा मला बोलत होते चल तुला घेऊन जातो, म्हणून म्हटलं चला आता ते बोलतात तेच मोठं होतं माझ्यासाठी, घेऊन जातो म्हणून। बाकीच्या लेडीजला आग्रह करावा लागतो त्यांच्या हस्बंडला चला मला घेऊन, पण आमच्याकडे उलट आहे, मला कंटाळा येतो बाहेर जाण्याचा आणि ते मला बोलत असतात चल तुला घेऊन जातो म्हणून। मग आता एवढे हा आग्रह करत होते, म्हटलं चला जाऊन तर बघावं काय काय आहे मार्केटमध्ये। पण गेल्यावरती खूप छान मार्केट लागलेलं होतं, मला पण खूप साऱ्या वस्तू आवडल्या, पण मी काय घेतल्या नाही। मग उगाचच खर्च होतो आणि मला आवडत पण नाही बाहेरच्या वस्तू, म्हणजे चांगल्या टिकल्या तर टिकतात, नाही तर एकदम खराब होऊन जातात। त्याच्यामुळं मग मी जास्त घेत पण नाही। मी 2-3 वस्तू घेतल्या, तुम्हाला शेवटी दाखवायलाच। आणि आमचा पिल्ला पण बघा कसा मस्त थंडी एन्जॉय करतोय, आणि त्याला माहीत नाही त्याच्या डोक्यामध्ये टोपी घातली। त्याला जर माहीत झालं नाही टोपी आहे तो आपोआप काढून टाकतो हाताने, पण मग आता त्याला माहीत नसल्यामुळे तो तसा काही टाकत वगैरे नाही आहे। माहीत झाल्यावरती बरोबर काढून टाकेल। मस्त मस्त भांडी वगैरे पण होती, परत मी तिथं कढई वगैरे पण पाहिली, लोखंडी कढई, तवा वगैरे खूप छान छान वस्तू होत्या, पण मी काही घेतल्या नाही। ड्रेस पण खूप छान होता। आता हाच ड्रेस बघा बरं, फक्त 300 रुपयाला देत होता, पण माझ्याकडे भरपूर कपडे आहेत त्याच्यामुळे मी काय घेतला नाही। मी जॉबला असल्यावरती त्यात युनिफॉर्म होता, मग ते घेतलेले जे कपडे होते तसेच पडून होते, म्हणून म्हटलं आता ते आहेत तीच कपडे घालावीत, म्हणून नवीन ड्रेस तर काही घेतला नाही मी। इथं पण खूप छान छान ड्रेस लागलेले होते, जाऊ द्या मी नाही घेतल्या। छान छान टिकल्या वगैरे सगळं सगळं तिथं एकदम मस्त लागलं होतं। ड्रेस पण छान होते, हे फोनचे कवर वगैरे फक्त 50 रुपयाला देत होता। ज्वेलरी पण खूप छान होती, 50 रुपयापासून 40 रुपयापासून ज्वेलरी होती। पूर्ण मार्केट फिरले, बॅग्स होत्या, लहान मुलांची पुस्तकं वगैरे सगळं, पण मी काहीच घेतलं नाही आहे, कारण मला काय जास्त आवडलं नाही म्हणजे उगाच फालतूचा खर्च नको करायला मला असं वाटलं। आणि इथे एक माणूस बेडशीट खूप छान आवाजामध्ये लेडीजचा आवाज काढून विकत होता, म्हणून मी त्याचा शूट केला थोडासा, तुम्हाला आवाज येतच असेल त्याचा। बघितलं तर मग इथं ब्लाऊज वगैरे पण खूप डिझाईनवाले छान छान लागले होते। शगुन चौकामध्ये पिंपरी चिंचवडच्या जसं लागतं ना तसंच भारी लागलं होतं, पण तिथल्यापेक्षा पण एकदम स्वस्त ड्रेस होते। इथं 350ला ड्रेस भेटत होता, खूप छान छान कलर डिझाईन्स वगैरेचे ड्रेस होते। मी शेवटी मग एक बघितली ज्वेलरी वगैरे, तिथं गेलो, पण तिथं पण मला एवढं काही खास आवडलं नाही। हे नेम प्लेट होत्या घराच्या बाहेर लावायच्या, आता घर तर आम्ही थोडंसं टाईम आहे घ्यायला, त्याच्यामुळं मग काय घेतलं नाही। घेऊन तरी काय करणार, भाड्याच्या घरामध्ये कुठे ठेवता, परत ते उचलून दुसरीकडे घेऊन जा, ज्यावेळेस घर होईल त्यावेळेसच घेता येईल म्हटलं। हे छान छान मंगळसूत्र वगैरे पण होते, पण पिल्लूच्या पप्पाला डुप्लिकेट आवडत नाही, ते घेऊन देत नाहीत मला असलं मंगळसूत्र वगैरे। दुसरं काय घ्यायचं तर घे म्हणे, पण असलं काय घेत जाऊ नको, त्याच्यामुळं काय घेतलेलं नाही, नकली नाही आवडत त्यांना। शेवटी मी एक सेट घेतला होता गळ्यातला, तो तुम्हाला दाखवेल। माझ्याकडे पिंक कलरची एक साडी आहे, त्याच्यावरती तो खूप छान मॅच झाला असता, म्हणून मी तो घेतला। म्हणलं आपलं कार्यक्रम वगैरे असेल ना तर त्यावेळेस घेता येईल। मग कंटाळले होते त्याचे पप्पा, मग आम्ही मस्त डोसा खाल्ला, त्यासोबत पाणीपुरी वगैरे होती। मला डोसा आवडतो आणि त्यांना पाणीपुरी, त्याच्यामुळे हे घेतलं आम्ही। पिल्लूला बसव म्हणलं गाडीमध्ये, पण काही बसवलं नाही, तो छोटा होता आणि मग चक्कर वगैरे यायची भीती वाटत होती, त्याच्यामुळे नाही बसवले। हे ज्वेलरी पण खूप छान होती, म्हणजे लग्नामध्ये दुल्हनसाठी किंवा साऊथ इंडियन टाईप ज्वेलरी होती, फक्त 150 आणि 200 रुपयामध्ये भेटत होती, खूप छान छान होत्या, पण आपण काही घेतल्या नाहीत त्या। पण पुढे पण खूप छान छान ज्वेलरी लागलेल्या होत्या। मी जो सेट घेतला ना तो ह्या व्हिडिओमध्ये आहे, तुम्हाला दाखवते मी कोणता सेट घेतला ते। हा जो सेट आहे ना पिंक कलरचा, एक मोती वगैरे, हा वाला सेट मी घेतला, फक्त 40 रुपयाला भेटला मला, खूप छान होता आणि माझ्या साडीवरती पण मॅच होत होता। मी नक्की तुम्हाला घालून दाखवेल हा माझ्या साडीवरती, लवकरच आता 2-3 महिन्यामध्ये होईलच आमचं घराचं, त्यावेळेस मी तुम्हाला घालून दाखवेल साडीवरती हा सेट, खूप छान दिसत होता मला। तर लोखंडी कढई, तवे वगैरे पण होते, ते पण एकदम स्वस्त भेटत होते, 500ला 2 येत होते। बॅग्स वगैरे पण खूप छान छान लागलेल्या होत्या। अर्धच मार्केट पाहून झालं होतं, पण खूप कंटाळा आला, म्हटलं चला आता घरी, उद्या सकाळी पण लवकर उठायचं आहे, टिफिन बनवायचं आहे। पण घरी आल्यावरती पिल्लू काय झोपणायच, 12:30 वाजले तरी, 1 वाजले तरी झोपणे। मार्केटमध्ये पूर्ण झोपला, गाडीवरती झोपला, पण घरी आल्यावरती काही झोपलाच नाही। आणि मग सकाळी काही उठायला जागच नाही आली, थंडी वाजत होती, त्यात अलाराम लावला होता, पण पिल्लूच्या पप्पांनीच उठवलं नाही, म्हणे जाऊ द्या आज नाही नेट टिफिन, उद्या दे मला टिफिन, आता झोप।
आणि हा पिल्लूला सँडल घेतला, फक्त 100 रुपयाला आला. खूप छान होता, एकदम मस्त घालून पूर्ण घरामध्ये फिरत होता. एकदम खुश झाला. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा. बाकीचे व्हिडिओ